आहे. आम्ही जरी आता 62 झालो असलो तरी पुढची पिढी आता टप्प्याटप्प्याने तयार होते. नितीन पाटील, उत्कर्ष पाटील या परिसरातले समालोचक या ठिकाणी समालोचन करतायत. काल तुकाराम मांगेला आमचे अभ्यासू समालोचक मागचे 25 वर्ष जे सेवा देत आहेत या क्षेत्रात नारंगीचे आमच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित होते. आणि सफाळे प्रीमियर लीग आमचे सफाळे प्रीमियर लीगचे अध्यक्ष राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा माझे अत्यंत जीवलग मित्र ज्यांनी सातत्याने क्रिकेटला प्रमोट करायचं काम वर्षोनिवर्ष सफाळेमध्ये करतायत ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला आठवते मागच्या वेळेला ज्या वेळेला स्पर्धेला मी आलो होतो त्यावेळेला एक आमची झिम्बाब्वेची टीम या ठिकाणी आली होती ओमटेक्स ICWC क्रिकेट इन्स्टिट्यूटमध्ये. आणि त्या टीमला आणण्याचं काम बंटी दादा आणि राजेश म्हात्रे आणि गवत साहेब यांनी केलं होतं. आणि तो संघसुद्धा मॅच बघण्यासाठी टेनिस क्रिकेटचे बंटी दादांनी उपस्थित केलं होतं. ते एक आठवण डोळ्यासमोर उपस्थित आहे. संध्याकाळी बंटी दादा या ठिकाणी उपस्थित असेल. बंटी दादांच्याच माध्यमातून जेवणाची सोय या ठिकाणी आजच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी सफाळे प्रीमियर लीगमध्ये करण्यात आलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. क्रिकेटचं प्रचंड नॉलेज, क्रिकेटचं परिपूर्ण असं ज्ञान आज माझे जीवलग मित्र आणि रणजीपटू या जिल्ह्यातील राजेश सुतार या ऑपरेशन हेड ओमटेक्स ICWC क्रिकेट इन्स्टिट्यूटचे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील. संध्याकाळी बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी पहिली धाव येत असताना तर आत्ता तुम्ही बघाल ते पाटील श्री जलसार पाटील 3030 जलसार फिल्डिंग घेतले या संघाने. आज संघ आहे सचिन पाटील यांचा मालक आहेत. आघाडीला दीपेश आणि जीत आलेत. आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे जीत 11 माकडे. त्याच गावामध्ये आपण ही स्पर्धा या ठिकाणी सफाळी प्रीमियर लीग खेळवतोय. प्रथम पारितोषिक 75,000, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000, चतुर्थ पारितोषिक 25,000. आज याचं उत्तर संध्याकाळी बक्षीस समारंभात मिळेल. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ. तर महेंद्र भोईर जलसार इथे उपस्थित असेल त्यांनी संपर्क साधावा. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू आहे. चेंडूला ऑन साईडला लॉफ केले. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक फार वेगाने पोहोचेपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार का नाही त्या ठिकाणी थांबवलंय. आणि त्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय चेंडू सीमा रेषे तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. थर्ड अंपायरला रेफर केलंय. तर या ठिकाणी थर्ड अंपायर आमचे पाटकर साहेब आहेत. ते या ठिकाणी बघतील. आमचे आशुतोष व्यवहारे, हेमंत ठाकूर आणि समीर पाटकर या ठिकाणी तिसरे पंच समीरजी बघतायत की हा चौकार आहे का षटकार आहे ते या ठिकाणी कन्फर्म करण्यात येईल. फिल्डर बघा धावतायत. धावत असताना बघूया. जसवाल तुम्ही बोलू नका, अंपायरला निर्णय घेऊ द्या. ते बघतायत एक्झॅक्टली स्क्रीनवर त्यांचे पाय कुठे आहेत आणि बॉल जेव्हा त्यांच्या हातात आला तेव्हा त्यांचं शरीर कुठे होतं. ऑन दी बाउंड्री होती का बाउंड्रीच्या पलीकडे होती का आतमध्ये होती ते चेक करतायत. तसंच जीत 11 हा संघ या ठिकाणी खेळत असताना आपण बघतोय मैदानावरती. आणि मैदानावरती जीत 11चे मालक आहेत अंकुश पाटील आणि संदीप तरे. जीत 11 माकणे. आणि या दोन्ही संघ या ठिकाणी परफॉर्मन्स जलसार आणि माकणे या ठिकाणी फाईट करत असताना या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो ऑलरेडी सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. दोन संघ ऑलरेडी सेमीफायनलला गेलेत. पहिला सामना पालघर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध जसवी शाखमध्ये जसवी शाखने जिंकला. खूप चांगला परफॉर्मन्स देत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून. दुसरा सामना बाउंड्री आहे कपासी लाईन्स आणि सोनावे इंडियन्समध्ये लास्ट चेंडूपर्यंत हा सामना रंगला त्या ठिकाणी आणि सोनावे इंडियन्स सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तिसरा सामना आजच्या दिवसातला जीत 11 माकणे विरुद्ध पाटील 3030 जलसार असं आपण बघतोय. या सामन्यामधून एक संघ सेमीफायनलला जाईल. त्याच्यात GT 11 माकणे विरुद्ध युवा फ्रेंड्स दातिवरे या संघामधून या सामन्यामधून सुद्धा एक संघ सेमीफायनलला जाईल. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साईडला चेंडू पुल करत असताना या ठिकाणी आपण बघतोय कव्हर करेपर्यंत उचलायला डोंडोरे साजना वेळ लागला. दोन्ही फलंदाज एकाच बाजूला होते. मात्र तत्पूर्वी दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये सुरक्षितपणे पोहोचत असताना कॉल कसं द्यावा
कॉल कसा रिसीव्ह करावा, कॉलचा प्रतिसाद कसा द्यावायचा, आम्ही उत्तम उदाहरण काल तुम्हाला प्रस्तुत केलं होतं. एक एक्झाम्पल दिलं होतं. येस, वेट आणि नो कसं कॉल द्यायला पाहिजे, कुठल्या प्लेअरने कधी कॉल द्यायला पाहिजे. एक कॉल जर तुम्ही दिला तर कधी तुम्ही आयुष्यात धावबाद होणार नाही, याचं वर्णन केलं होतं. आम्ही एक ऑफिशियल कोचसुद्धा आहोत NISच्या माध्यमातून, आणि त्यामुळे पुढची पिढी घडवण्याचं काम आम्ही मीराबेंदरला करतो. 350 मुलं आहेत आमच्याकडे. यावेळेला चेंडू रिव्हर्स खेळायचा होता, मात्र चेंडू त्या ठिकाणी पण बघतोय पडतोय इनसाइड सर्कलच्या आतमध्ये. एस टी रक्षक तिथपर्यंत पोहोचले होते, 3 फिल्डर, मात्र चेंडू लँड होतोय. एक चिकी सिंगल कंप्लीट झाल्यामुळे सिंगल काढलेलं नाही आहे. दोन्ही फलंदाज क्रीजच्या आतमध्ये आहेत. संघाची धावसंख्या मैदानावर आपल्याला बघायला मिळते ती 9च्या रूपाने. सफाळे प्रीमियर लीग, सफाळेच्या 240 खेळाडूंना एक संधी प्राप्त झाली या सफाळे प्रीमियर लीगच्या स्टेजच्या माध्यमातून. आपलं गुणवत्ता, आपला पोटेन्शियल, आपला परफॉर्मन्स या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी पंच काहीतरी इशारा करतायत. 1 to go. काउंटर्स आमच्या दोन्ही अंपायर्सकडे आहेत, पण कधी कधी रिकन्साइल केलेलं बरं असतं. ओ, क्लीन बोल्ड झालेत अक्रॉस द लाईन खेळत असताना. या ठिकाणी आपण बघतोय जीत फलंदाज नवनाथने त्याला त्रिफाचित केलंय, आणि त्यामुळे या ठिकाणी पहिला धक्का लागत असताना मैदानावर आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या झाली 9 गडी बाद झाले मैदानावरती. 9 फॉर द लॉस ऑफ 1 असं चित्र आपल्याला नवनाथच्या माध्यमातून पहिल्या षटकात. आजच्या दिवसामध्ये सगळेच गोलंदाज आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये धक्का देताना दिसत आहेत. पहिले सगळेच गोलंदाज या ठिकाणी फिल्टर होऊन जे 16 संघांमधून सुपर 8मध्ये क्वालिफाय झाले 8, आणि 8 संघ मॅग्निफिसंट बॉलिंग करत असताना सफाळे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं टॅलेंट दाखवायचं काम सातत्याने या ठिकाणी करतायत. फिल्डिंगची टीम तर पाटील 30-30 जलसार सचिन पाटील यांचा संघ यश प्राप्त करत असताना जीत 11 माकडे यांच्या समोर अंकुश पाटील आणि संदीप तरे यांचा संघ आहे. जीत 11 माकडे, मनसे राज, क्रिएट 11 माकडे, EB 11 रुद्रांश वॉरियर्स, पालघर स्पोर्ट्स क्लब, रुई ट्रान्सपोर्ट, कुशी 11 विराथन, त्याच्यानंतर शिवशक्ती उसरणी, युवा फ्रेंड्स दातिवरे, दांडाकाळी वॉरियर्स, जसवी शाख ऑलरेडी गेली आहे सेमीफायनलला. पाटील 30-30 जलसार, GT 11 माकडे, सोनावे इंडियन ऑलरेडी सेमीफायनलला गेली आहे, आणि कप्पासे लायन्स असे 16 संघ 240 खेळाडू ज्यांचा परफॉर्मन्स तुम्ही 14 तारखेपासून 14 फेब्रुवारीला, ज्या दिवशी माघ महिन्यातील शुक्ल पंचमी होती, वसंत पंचमी ज्याला म्हणतात, महासरस्वतीचा दिवस, समालोचकांचा दिवस, त्या दिवशी स्पर्धा या ठिकाणी सुरू झाली. मागच्या 2 दिवसात महेंद्र भोईरशी आम्ही बोलतोय, आणि महेंद्रला आत्ताच आम्ही सांगितलं की पुढच्या वर्षी ज्यावेळेला तुमची मीटिंग होईल त्यावेळेलाच मला कळवून टाक, आम्ही सफाळे प्रीमियर लीगसाठी संपूर्ण वेळ द्यायचा प्रयत्न करू. तसं सफाळा अत्यंत प्रिय विभाग आहे आमचा, आणि या सफाळे विभागामध्ये भरपूर वेळा मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही इथे येऊन गेलो. लेदर असेल, टेनिस असेल, ओमटेक्स ICWCच्या माध्यमातून लेदरसुद्धा फार मोठ्या प्रमाणात कव्हर केलं आहे आम्ही. नवीन फलंदाज आलेत यश चौधरी, संघनायक स्वतः जीत 11चे. स्ट्राईकवर आहे दीपेश. पहिल्या षटकात जर तुम्हाला विकेट मिळालं तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल थोडा वाढतो. चेंडू ऑफॉली करून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होते मिडॉनच्या मागे फार वेगाने. दोन धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज बघितलं की तिकडे क्षेत्ररक्षक थांबून वाट बघताय चेंडूची, आणि त्यामुळे दोन्ही फलंदाज एकमेकांना सांगत असताना कम फॉर 2 आणि फार वेगाने धाव पूर्ण करत असताना मैदानावरती आपण बघतोय दीपेश पोहोचतोय 6 वर. संघाच्या धावसंख्येला नेतोय 11 वर. 11 फॉर द लॉस ऑफ 1 इन द सेकंड ओव्हर. कम फॉर 2 असं म्हटलं पाहिजे, आणि ती नजर, तो पॅशन, ते निर्णय फार वेगाने घ्यावे लागतात, तेव्हा तुमच्या धावा टप्प्याटप्प्याने सिंगलचे डबलचे 3, 3चे 4 अशा पद्धतीने दावा पूर्ण करू शकता. प्रेक्षक जे मोठ्या संख्येने आजच्या रविवारच्या दिवशी या ठिकाणी आलेत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय सफाळे प्रीमियर लीगमध्ये. सफाळे प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून बंटी दादा आमचे अध्यक्ष आहेत या कमिटीचे, सज्ज होत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्सकडून राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू घेऊन चेंडू बॅटन पॅचच्या मध्ये, यावेळेला बॅक टू द बॉलर, स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवायचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय तो मागे, आणि कव्हर केल्यापर्यंत तो क्षेत्ररक्षक, आणि तेच धाव पुन्हा एकदा बघायला मिळते, आणि धावसंख्या पुढे सरकते मैदानावरती 12. या धावसंख्येवर या षटकात आतापर्यंत 3 धावा प्रणीतच्या षटकामध्ये आलेले आहेत.
तर मिलिंद पाटील तर सन्माननीय मिलिंद काशीनाथ किणी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख कराड तारा उबाटा म्हणजे कराड तारा उबाटा म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील सन्माननीय मिलिंद काशीनाथ किणी शिवसेना शाखा प्रमुख कराड ताराचे मराठी दणकाचे या ठिकाणी 3 वाजता उपस्थित राहणार आहे आणि 250 आईस्क्रीम घेऊन या ठिकाणी येणार आहे. 250 आईस्क्रीम घेऊन. धन्यवाद मिलिंदजी. मिलिंद थँक्यू दादा. हे प्रेम आहे सफाळेकरांचं, हे प्रेम आहे आमच्या पालघरच्या रसिकांचे, प्रेम आहे या परिसरातील लोकांचे. एका बाजूला जेवणाची सोय आज बंटी दादाच्या माध्यमातून मिलिंदजी 250 आईस्क्रीम घेऊन येत आहेत. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी सन्मानित अतिथींकडून करण्यात आलं आहे. हे प्रेम आहे आणि या प्रेमाच्या माध्यमातून आपल्याला बघा. या आपण एक गाणं ऐकूया. गोलंदाज सज्ज होत आहे. त्याच वेळेला क्रिस कॉर्नरवरून चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलाय. या ठिकाणी अपील झाला. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवानं मोठा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवानं मोठा. मिलिंद काशीनाथ किणी कराड ताराचे आमचे शाखा प्रमुख शिवसेना शिस्तबद्ध वचनबद्ध सेवाभाव नागरिक सुविधा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे मान्यवर या ठिकाणी 250 आईस्क्रीम घेऊन दुपारी 3 वाजता येणार आहे. तयार राहा आईस्क्रीम खाण्यासाठी. धावसंख्या पोचली आहे. त्याच दरम्यान 16 या धावसंख्येवर 2 विकेट गेले. 16 फॉर द लॉस ऑफ 2. जीत लेवल माकणे 16 फॉर द लॉस ऑफ 2. 16 धावा 2 गडी बाद. तर मिलिंद काशीनाथ किणी आमचे शाखा प्रमुख शिवसेनेचे सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील सुप्रीमो चषक जी आम्ही सातत्याने 7 वर्ष केली. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 12 वर्ष आणि त्याच्यानंतर बँड्रा गव्हर्नमेंट कॉलनीची अत्यंत प्रीमियर लीग सुंदर स्पर्धा जिथून श्रेयस कदम सारखे अत्यंत नामांकित खेळाडू घडले. चिन्मय कदम, श्रेयस कदम, भरत लोहार, सादिक राजापूरकर सम ऑफ द गुड प्लेयर्स. आणि ही स्पर्धा सुद्धा 10 वर्ष केली आम्ही. मला वाटतं पंचांनी गाणं वाजवलं म्हणून पंच इशारा करत होते. मात्र एका सन्मानित अतिथींचा विनंती होती म्हणून ते गाणं या ठिकाणी उपाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार वाजवण्यात आलं. आज भरपूर वेळा पाहुणे येताना बँड वाजतील, पाहुणे येताना ढोल ताशे वाजतील, बँड येताना वाद्यसुद्धा वाजेल. या गोष्टीकडे मी लक्ष देतोय. तर उपाध्यक्ष आमचे मनीष गावण यांना पंच तेच सांगतायत गाणं वाजल्यामुळे ते जे कॉन्सन्ट्रेशन होतं अंपायरचं तर ते कुठेतरी डिस्टर्ब होण्याची भीती असते. कारण क्रिकेटमध्ये जर तुम्ही बघाल तर जेव्हा लाईव्ह कॉमेंट्री असं मैदानावर लेदर क्रिकेटमध्ये नसतं, मग ते ॲर कॉमेंट्री असते आणि दुसऱ्या बाजूला वाद्य जे असतात ते चौकार किंवा षटकार गेल्यानंतर IPL मध्ये सुद्धा वाजतात. कारण बॅट्समॅन असेल, बॉलर असेल, अंपायर असेल, स्क्वेअर लेग अंपायर असेल, याला एक फोकस असतो एकाग्रतेचा. 16 फॉर द लॉस ऑफ 2. सन्माननीय मिलिंद काशीनाथ पाटील काशीनाथ किणी आमचे शाखा प्रमुख शिवसेनेचे सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे. म्हटलं मी म्हणन नेहमी की उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सेना असं म्हणा, शिवसेना उभाटा म्हणण्यापेक्षा उभाटा म्हणू नये असं माझं म्हणणं आहे. त्याला चेंडू जाते ऑन साईडला, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 250 आईस्क्रीम किणी साहेब यांच्या माध्यमातून येणार आहे म्हणून ही सूचना उपाध्यक्षांच्या सूचनेनुसार करण्यात आलं आहे. कारण या ठिकाणी कमिटीचा पूर्ण प्रयत्न आहे की क्रिकेट राजकारणाविरहित स्पर्धा व्हावी. मात्र त्या लोकांचाही सन्मान असतो, त्या लोकांचाही सहकार्य असतो, यावरती शंका नाही. धावसंख्या पोचली ते मैदानावर 17 फॉर द लॉस ऑफ 2.
एकंदरीत षटकं पूर्ण झाली. 2 पहिलं षटक हाताळलं होतं नवनाथ याने 1 षटक टाकले. 9 धावा 1 गडी बाद. प्रणित 1 षटक 8 धावा 1 गडी बाद होणारे फलंदाज आहे. जीत 8 वर बाद झाले. यश बाद झाले 4 वर. तेजस खेळतोय 1 वर. दीपेश खेळतोय 4 वर. संघाची धावसंख्या 2 षटकानंतर जीत 11 माकडे यांच्याची 17 फॉर द लॉस ऑफ 2 विथ द रन रेट ऑफ 8.2 या ठिकाणी 8.50 असं म्हणेन मी. 8.5 तर गणपती बाप्पा मोरया. तर कौस्तुभ आता जागा घेत आहेत आमचे या ठिकाणी. ते या ठिकाणी स्कोरिंग करणार आहेत आता चिरागच्या जाग्यावरती. कौस्तुभची माहितीसुद्धा सांगणं आवश्यक आहे. ते सुद्धा या क्रिकेटमध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करतात मागचे कितीतरी वर्ष. आणि जी लोक सफाळ्यामध्ये या ठिकाणी सातत्याने काम करतायत त्यांचं कौतुक करणं तेवढंच आवश्यक आहे. कारण ही लोक प्रमोट करतायत गेमला आणि प्रमोट करत असताना सातत्याने क्रिकेटचं खूप सुंदर पद्धतीने ही स्पर्धा सफाळे प्रीमियर लीगसुद्धा दाखवत आहेत. तर कौस्तुभ दत्तात्रय पाटील मेकॅनिकल इंजिनियर आहेत. MBA ऑपरेशन्स वर्किंग विथ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ॲज असिस्टंट मॅनेजर इंडस्ट्रियल रिलेशन्स. याच्या व्यतिरिक्त ऑफिस स्टॅटिस्टिशियन आहेत. आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन, पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, वसई प्रीमियर लीग, मिनी APL चॅम्पियन लीग, बोईसर लीग, एकविरा चषक अशा स्पर्धेंमध्ये कौस्तुभने खूप सुंदर काम केले. तेच गुणलेखनासाठी या ठिकाणी स्थानापन्न होत आहेत. मंगलदास घरत साहेब यांचे आगमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत या ठिकाणी. गुड मॉर्निंग मंगलदासजी. जुने जाणकार. काल जेव्हा त्यांनी चंद्रशेखर संतांचा उल्लेख केला तुम्हाला खूप बरं वाटलं. बरोबर आहे. त्या काळामध्ये 1985-90s मध्ये चंद्रशेखर संत, VB करमरकर, सुरेश सरैया, S किशोर यांच्याबरोबर काम करायची संधी फार मोठ्या प्रमाणात लाभली आम्हाला. डॉट बॉल आहे. नयन आहेत गोलंदाज. 17 फॉर द लॉस ऑफ 2. स्ट्राईकवर तेजस. चेंडू बीट होत आहेत. बॅट्समॅन जीट होत आहेत. कीपर थर्डमॅनचे फिल्डर त्या ठिकाणी बॅकअप करत असताना आपण बघतोय 1 धाव या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या पुढे सरकते 18 वर. 18 फॉर द लॉस ऑफ 2. सफाळे प्रीमियर लीग 240 खेळाडू, 16 संघ, 16 मेंटर्स कमिटी आमची अत्यंत सुंदर पद्धतीने काम करत असताना या ठिकाणी या स्पर्धेला यशस्वीरित्याने सांगता दिवसापर्यंत या ठिकाणी 18 तारखेला आणलंय. चेंडू ऑन साइड लॉफ करायचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये जातोय त्या ठिकाणी. मिड विकेटला एकाच ऍक्शन मध्ये फार वेगाने त्या धावबादोडीची भीती मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या पुढे सरकते 20 वर. 20 फॉर द लॉस ऑफ 2. पालघर जिल्हा अतिशय क्लासिक प्लेयर्स पालघर जिल्ह्याने दिलेत. सफाळेने सुद्धा मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने प्लेयर्स त्यांची प्रगती करतायत, परफॉर्मन्स दाखवत आहेत या ठिकाणी आणि सफाळे प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला एक स्टेज प्राप्त झाली आपली गुणवत्ता आणि पोटेन्शियल सिद्ध करण्यासाठी. चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा मूव होतोय. फ्रंट फुटला गेलं तर खेळण्यासाठी बीट होत आहे. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येत नाही आहे. चेंडू टर्न करायचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी मैदानावरती आपण 9च्या माध्यमातून आपण बघतोय. आत्तापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी धावा दिलेत मैदानावर. फक्त ते 3 धावा दिलेत आणि 9 अप्रतिम गोलंदाजी करतायत. 9 पुढचा चेंडू गोल माउंटेन एनकडून. यावेळेला चेंडू बॅकफुट आपण ऑन साईडला पुल करतायत. चेंडू टावर ते स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक मागे एकाच ॲक्शनमध्ये कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केले. उशीर लागला त्या ठिकाणी चेंडू उचलायला आणि त्याच्या मोबदल्यात अजून 1 धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज मैदानावरती आपण बघतोय ते म्हणजे तेजस आणि तसंच दीपेश आणि 2 धावा पूर्ण झाल्यामुळे धावसंख्या पुढे सरकते. ती आता 22 या धावसंख्येवर षटक मैदानावर तिसरा मार्गस्थ असताना ते म्हणजे जीत 11 माखणे या ठिकाणी खेळत असताना मैदानावरती आपण बघतोय पाटील 30-30 जलसार या संघासमोर. 9 पुन्हा एकदा माउंटेन एनकडून. या वेळेला आउटसाइड द ऑप्शनचा चेंडू ऑन साइडला खेचून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होते डीप मध्ये. खूप सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी डीप मध्ये सुंदर पद्धतीने झेल घेत असताना फिल्डर गणेश होते आणि खूप सुंदर झेल टिपत असताना आणि मैदानावरती जी पार्टनरशिप असं वाटलं होतं की दीपेश आणि तसंच तेजस यांची ग्रो होतोय आणि त्याच वेळेला दीपेश मैदानावरती या ठिकाणी बाद होत आहे झेल देऊन. तर संघाची धावसंख्या मैदानावर 22. गडी बाद झाले 3. 22 फॉर द लॉस ऑफ 3 इन द आफ्टर 3 overs with a run rate of 7.40. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. आमचे गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच अल्पेश भोईर यांनी काल आम्हाला कॉम्प्लिमेंट दिलं त्याबद्दल धन्यवाद. रोहिदास पाटील आमचे जिवलग मित्र टायगर
यांनी सकाळी कालच्या दिवसाविषयी या ठिकाणी चर्चा केली, त्यांचे धन्यवाद. महेंद्र भोईर ते तर मला नेहमीच प्रेरणा, मोटिवेशन, सातत्याने प्रोत्साहन देत असतात. आणि महेंद्राचे लेख फार मोठ्या प्रमाणात आम्ही वाचतो, जे लेख ते मुंबई टेनिस लिजंडला लिहितात आणि तेच लेख आम्ही 258 ग्रुपला व्हॉट्सअपला पाठवतो, जे महेंद्र भोईर सातत्याने घडलेल्या सगळ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटविषयी सातत्याने लेख लिहित असतात. सन्माननीय अजित गावड साहेब यांचं आगमन होतं या मैदानासाठी. खूप परिश्रम त्यांनी घेतलेत, खूप मेहनत त्यांनी केले. अजित गावड साहेबांचं या ठिकाणी आम्ही सफाळे प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. 17 मिनिटं आणि 40 सेकंड झालेले आहेत. 3 षटकासाठी 17 मिनिटं 40 सेकंड घेतलेत तुम्ही. ते सांगायची गरज नाही आहे, अंडरस्टूड आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायचे, टाकले नाही गेले तर तुमचा एक प्लेअर 5व्या षटकामध्ये आतमध्ये फिल्डिंगमध्ये येईल सर्कलच्या, असा नियम आहे. टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. टाईम आऊटसुद्धा असा नियम आहे, लक्षात घ्या. आणि टाईम आऊटच्या माध्यमातून 2023मध्ये 5 प्लेयर टेनिस विश्वात सुद्धा बाद झालेत. अक्रॉस द लाईन क्लीन बोल्ड झालेत. चेंडू अक्रॉस द लाईन खेळायला गेले आणि चेंडू मॅग्निफिसंट डिलिव्हरी. म्हणजे मी 2 दिवस कॉमेंट्री केली. या 2 दिवस कॉमेंट्रीमधले आमचे गोलंदाज जे आहेत सचिन पाटील, ज्यांनी हा अत्यंत गोल्डन डिलिव्हरी या ठिकाणी टाकत असताना आठवण करून दिली अजित पुत्रांची. असे चेंडू अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून येतात. काही दिग्गज गोलंदाज आहेत आणि मॅन विथ गोल्डन आर्म सचिन पाटील क्लीन बोल काढत असताना मैदानावरती गडी बाद झालेत. एकंदरीत 4 आणि 4 गडी बाद झालेत. संघाची धावसंख्या झाली मैदानावरती ती 23 फॉर द लॉस ऑफ 4 आपण बघतोय. आणि सचिननी खूप सुंदर गोलंदाजी करत असताना एकच धाव दिली आहे, एक विकेटसुद्धा या षटकात काढत असताना. मला एक सांगायचं आहे, मला या ठिकाणी चिराग असेल किंवा आमच्या डिजिटल मेडन ओव्हर पडलाय का पूर्ण लीगमध्ये? एकही मेडन ओव्हर नाही बघायला मिळाला. हॅट्रिक काल बघायला मिळालं आपल्याला अथर्व याच्या माध्यमातून, त्याने 3 विकेट्स लागोपाठ काढले होते. अर्धशतक सुद्धा 5 अर्धशतक आपल्याला बघायला मिळालेत आत्तापर्यंत सापाळा प्रीमियर लीगमध्ये. आज किती अर्धशतक बघायला मिळणार 5 ओव्हरच्या मॅचमध्ये या ठिकाणी बघावं लागेल. तो पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. धावसंख्या झाली मैदानावरती ती 23 धावा, 4 गडी बाद, जीत 11. जेल असण्याची शक्यता आहे. सोपे जेल सुटले जातात, कठीण जेल घेतले जातात. सफाळे प्रीमियर लीगमध्ये फार वेगाने क्षेत्ररक्षक कुणाल ज्या पद्धतीने वेगाने आले होते, असं वाटलं होतं की कुणाल जेलला फिनिश करतील, मात्र शेवटच्या क्षणी जेल सोड. बघा बरपूर लोक जेव्हा धावत येतात तेव्हा तुम्ही म्हणायला पाहिजे की मी घेतो. जो कोणी पहिला म्हणेल त्यांनी ती जेल घ्यायची जबाबदारी त्याची असते. आज जेवणाची व्यवस्था 8च्या 8 टीमसाठी आहे. राजेश मात्रे उर्फ बंटी दादा यांच्याकडून जेवणाची व्यवस्था आज करण्यात आलेली आहे. डॉट बॉल सचिन पाटील स्वतः संघमालक आहेत. पाटील 30-30 जलसारचे जे 40+ प्लेयर आहेत. चांगली गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग करतायत या ठिकाणी सचिन. खूप सुंदर गोलंदाजी, आपलं अनुभव दाखवत असताना, आपला परफॉर्मन्स दाखवत असताना. 40+ काय असतं, लिजन्स काय असतं, मास्टर्स काय असतात, मास्टर्स कसं परफॉर्म करू शकतात. त्या काळामध्ये 8 ओव्हरची मॅच, 12 ओव्हरची मॅच, 15 ओव्हरची मॅच, 30 ओव्हरची मॅच, विनिंगची मॅच, अशा मॅचेस व्हायच्या. MRIचे चेंडू असायचे. आत्ता आपण बघतो चेंडू या ठिकाणी 10Xचे वापरण्यात आलेत. यावेळेला चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर निघतोय आणि फॉलो थ्रूमध्ये पुढे जात असताना आपण बघतोय पंच वाईड दाखवत असताना. तर सचिनच्या माध्यमातून चेंडू वाईड येतोय, धाव या ठिकाणी मिळते. एक विकेट ऑलरेडी त्यांनी काढलेली आहे आणि धावसंख्या पोहोचते ती मैदानावरती 26 धावा, 26 फॉर द लॉस ऑफ 4. बॅकफुटला आले, चेंडूला ऑफ साईडला कट करतायत. चेंडू जातोय डीपमध्ये त्या ठिकाणी आणि या 4 धावा बघायला मिळतात. मॅग्निफिसंट SPL बाउंड्री आपण बघतोय सफाळे प्रीमियर लीगची आणि धावसंख्या येते एक्झॅक्टली 30. ऐकूया एक DJ. हार जितो उदया
थँक्यू डीजे. क्या बात आहे. आपल्या अंकुश पाटीलचं नाव असतो लेबलला. क्या बात आहे. अंकुश पाटीलने यॉर्कर लेगच्या माध्यमातून एक क्लीन बोल्ड काढला होता. खूप सुंदर गोलंदाजी केली होती. धावसंख्या झाली मैदानावर 30 गडी बाद झाले. 4 षटकं पूर्ण झाले मैदानावर 4. आणि किती मिनटं घेतलेत? 20 मिनटं झालेत. 20 मिनिटामध्ये 4 ओव्हर टाकणं अत्यंत आवश्यक आहे. तर मंगलमूर्ती बँड पथक सन्माननीय पाहुण्यांचं आगमन होतोय. JSWचे ऑफिसर्स यांचं आगमन होतोय आणि त्याच्याबरोबर आहेत राजेश भोईर. ऑन साईडला पुल केले, ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षक झेल घेत असताना त्यामुळे अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. JSWचे सगळे ऑफिसर्स यांचं आगमन होतोय. मंगलमूर्ती बँड पथक आणि त्यांचं स्वागत करत असताना त्यांच्याबरोबर राजेश भोईर सुद्धा आहेत. त्यांचं या ठिकाणी आम्ही सफाळे प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. सगळ्या JSW ऑफिसरचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 240 कॅप्स या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. राजेंद्र भोईर खार्डीचे आमचे, ज्यांच्याकडून 240 कॅप्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि JSWचे सगळे ऑफिसर्स ज्यांचं आगमन होतोय त्यांचं या ठिकाणी सफाई प्रीमियर लीगमध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर JSW सिमेंट कंपनीचे मुंबईचे मॅनेजर श्री दीपकजी तिवारी सर आणि पालघर जिल्ह्याचे ऑफिसर राजेश भोईर सर, सोबत अनिकेत बामणे, हेमंत भोईर सर, या सगळ्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. धावसंख्या 32, गडी बाद झालेत 5. थँक्यू. तर JSWचे सगळ्या ऑफिसर्सचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी JSWचे आमचे दीपक तिवारीजी यांचे आगमन झाले, जे आमच्या JSW सिमेंट कंपनीचे मुंबईचे मॅनेजर आहेत. आणि तसंच पालघर जिल्ह्याचे आमचे ऑफिसर राजेश भोईर, ज्यांच्या माध्यमातून 240 कॅप या ठिकाणी या स्पर्धेसाठी देण्यात आलेत. तसंच सोबत त्यांच्याबरोबर अनिकेत बामणे आणि हेमंत भोईर सर यांचे आगमन होते. या सगळ्या JSW ऑफिसरचं आम्ही मनपूर्वक सफाई प्रीमियर लीगमध्ये या ठिकाणी स्वागत करतोय. सुस्वागतम. आणि 240 कॅप 240 खेळाडूंना या ठिकाणी दिलेले आहेत, त्याबद्दल राजेश भोईर यांचे धन्यवाद. बॅकफुटला आले, चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतो त्या ठिकाणी शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 1 धाव. धावसंख्या पुढे सरकते 33 धावा 5 गडी बाद. आणि JSWच्या सगळ्या ऑफिसरच्या माहितीसाठी या ठिकाणी आपण बघतोय जीत 11 माकणे आणि मैदानावर सामना चालू आहे ते आपल्याला पाटील 30-30 जलसारमध्ये. आतापर्यंत जीत 11 माकड्यांनी धावसंख्या केली ती 33, गडी बाद झालेत 5. 4.4 षटकं चालू आहेत. 5 षटकांचा सामना आहे. सुपर 8मध्ये क्वालिफाय झालेले हे संघ आहेत आणि आज नॉकआउट सुरू होते. बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू आहेत, बीट होत आहेत, बॅट्समॅन बीट होत आहेत, विकेट किपर चेंडू ट्रॅव्हल होते, शॉर्ट थर्डमॅनला कव्हर करेपर्यंत एक चिक्की सिंगल पूर्ण होते आणि या सिंगलची धावसंख्या पुढे सरकते ती 34वर. 34 फॉर द लॉस ऑफ 5. 5 विकेट्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत ते जीत 11 माकणे यांचं. तसंच या ठिकाणी JSWचे सगळे ऑफिसर्स आले, त्यांच्या माहितीसाठी 240 खेळाडू सफाळी प्रीमियर लीगमध्ये खेळतात 16 संघांच्या माध्यमातून. याच वेळेला चेंडू पडतोय, चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी आपण बघतोय कव्हर करेपर्यंत धावबाद केलं या ठिकाणी, त्यामुळे अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तर सगळ्या JSWच्या ऑफिसरसाठी 240 खेळाडू, ऑक्शन आणि 16 संघ, जीत 11 माकणे, मनसे राज, क्रिएटिव्ह 11 माकणे, त्याच्यानंतर AB11, रुद्रांश वॉरियर्स, पालघर स्पोर्ट्स क्लब, रोई ट्रान्सपोर्ट, कुशी 11 विरातन, शिवशक्ती उसरणी, युवा फ्रेंड्स दातिवरे, दांडाकाडी वॉरियर्स, जसवी शाख जो सेमीफायनलला पोहोचलाय, पाटील 30-30 जलसार इथे खेळतोय, GT 11 माकणे, सोनावे इंडियन्स आपण बघतो ऑलरेडी सेमीफायनलला गेले आणि कापासे लायन्स, असे 16 संघ
या ठिकाणी 14 तारखेपासून वसंत पंचमीला ही स्पर्धा सुरू झाली माघ महिन्यातील 5व्या दिवशी आणि आत्ता आज सांगत आहे 18व्या दिवशी आणि सफाळे प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत आमचे राजेश म्हात्रे उर्फ बंटीदादा आणि त्यांचे पूर्ण कमिटी मेंबर्स खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला यशस्वी करत असताना 2 महिने त्यांनी खूप कष्ट घेतलेत या स्पर्धेला. सगळ्यांना 240 खेळाडूला ऑक्शनच्या माध्यमातून एकत्र आणण्याचं आणि सफाळीच्या खेळाडूंना एक व्यासपीठ मिळते. आपली गुणवत्ता, आपला परफॉर्मन्स, आपलं पोटेन्शियल, आपले सगळे जे क्रिकेटचे टॅलेंट आहे ते दाखवण्याचं एक स्टेज त्यांना प्राप्त होते. तर षटकं पूर्ण झाले 5, धावसंख्या झाली मैदानावरती ती 34 आणि गडी बाद झालेत एकंदरीत मैदानावरती ते 6 आणि 35चं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे मैदानावरती. पाटील 30-30 जलसार या संघाला जीत लेवल माकडे यांनी आणि ऑफिशियली जर बघितलं तर 30 चेंडूमध्ये या 35 धाबा करायचे आहेत. आस्किंग 100 प्रति षटकाच्या मागे 5 धाबा असं गणित दिलेलं आहे. तर सफाळे प्रीमियर लीग राजेश म्हात्रे उर्फ बंटीदादा अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर महेंद्र भोईर, मनोज, त्याच्यानंतर मनीष गावण आमचे उपाध्यक्ष, कौस्तुभ पाटील माझ्या बाजूला बसतात या ठिकाणी, रोहिदास पाटील आमचे टायगर, त्यानंतर शुभन पाध्ये, सचिन पाटील, योगेश गरत, भूपेश गावण, गौरव जिटी, जॉनी पाटील, प्राण भोईर, हरेश्वर केणी, नंदन चौधरी, नवीन, समीर पाटील, अल्पेश भोईर, अल्पेश आमचे जीवलक मित्र, यज्ञेश पाटील, विनकोश म्हात्रे, रोहिदास भगत, कल्पेश गरत, त्याच्यानंतर श्रीकांत पाटील, अक्षय ठाकूर, रोहन गावण, अंकुश पाटील, दानेश्वर राऊत, अतुल पाटील, असलम शेख, स्वप्नील भोईर आणि तसंच जावेद खान ही आमचे पूर्ण काम करणारे व्यक्तिमत्व आहेत ज्याने खूप दिवस रात्र एक केले या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. या आपण टॉस करूया पुढच्या सामन्याचं आणि तो सामना आहे GT11 माकडे विरुद्ध गौरवतरे यांचा संघ आहे. गौरवतरे मालक आहेत आणि युवा फ्रेंड्स दातिवरे कुणाल तामोरे हे मालक आहेत. या 2 टीममध्ये टॉस येईल. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉस का बॉसमध्ये यायचे. प्रथम पारितोषिक आहे 75,000 रुपये भव्य दिव्य चषक, द्वितीय पारितोषिक आहे 50,000 व चषक, तृतीय पारितोषिक आहे 25,000 व चषक, चतुर्थ पारितोषिक आहे 25,000 व आकर्षक चषक. मालिका वीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सामनावीर हे पारितोषिक आहेत. या आपण टॉससाठी जाऊया विठ्ठलवाडीचे आमचे समालोचक नितीन पाटील यांच्याकडे. थँक्यू. अभी तो इस दीवार की तरह दिल पर भी दरारें पड़ चुकी. इस साल गार्डन ऑफिसर्स यांचं आगमन झालं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. JSW कंपनीचे सगळे या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत. राजेश भोईर यांनी 240 कॅप या स्पर्धेला या ठिकाणी JSW सिमेंट कंपनीच्या माध्यमातून दिलेत. सीझन 2 मध्ये JSW आपले पूर्णपणे स्पॉन्सर असतील अशी आम्ही अपेक्षा करतोय. हे सगळे ऑफिसर्स बघा ते थंब दाखवत आहेत आणि या सीझन 2 सफाळे प्रीमियर लीगचे ते ऑफिशियल स्पॉन्सर पुढच्या वर्षी असतील. संपूर्णपणे या पद्धतीने आम्ही अपेक्षा त्यांनी थंब दाखवले आणि त्यामुळे हा प्रतिसाद त्यांच्या वळूया आपण नितीन पाटीलकडे. थँक्यू सर. चला टॉससाठी या 2 कॅप्टन्स मी विनंती करेन GT11 माकणे आणि त्याच्या विपक्ष असेल युवा फ्रेंड्स दातिवरे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉसच्या दिशेने या. JSW चे सर्व मॅनेजर्स आपण पाहू शकता, दीपक सर आणि आमचे नेहमी राजेजी. चला टॉससाठी या लगेच विनंती करेन कारण मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि मॅचलाही सुरुवात होईल. GT संघाचे मात्र उपस्थित झाल्यात कामेश पाडेल. चला कॅप्टन रितेश थोडंसं लवकर या कारण मान्यवर इथे उपस्थित झाल्यात. JSW आपण पाहू शकतायत मजबूत एक वादा खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून 240 कॅप्स दिल्या गेल्यात. त्यांचंही मनपूर्वक आभार. आज उपस्थित झाल्यात दीपक सर आणि त्यांचे सहकारी राजेश सर. ते आमची नेहमी भेट होत असते जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात. चला रितेश जरा स्पीडअप करा कारण ते मॅच ही सुरू होतोय. एका बाजूने संघ आपण पाहू शकणार आहात युवा फ्रेंड्स दातिवरे आणि पहिल्या दिवशी GT11 हा संघ क्वालिफाय झाला होता जो गौरवजी तरे यांचा संघ. दुसऱ्या बाजूने आपण पाहिला कुणालजी तामोरे यांचा संघ आहे. चला टॉस केला ते 2 संघामध्ये. एका बाजूने GT दादाचा संघ, दुसऱ्या बाजूने कुणाल दादाचा संघ असेल.
एका बाजूने SPL आहे, एका बाजूने 2024. चला कॉल केला होता दीपक सरांच्या शुभ असते. एकंदरीत आलाय 2024. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि दोघांनाही खूप खूप शुभेच्छा असतील. चला टॉस जिंकलाय, फक्त डिसिजन सांगा मला. डिसिजन क्षेत्ररक्षण. येस, बेस्ट ऑफ लक असेल. टॉस जिंकला आहे एखाद्या युवा फ्रेंड्स दातिवडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. इथे लिजेंड कॉमेंटेटर बाल सुब्रमण्यम अय्यर सह आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू नितीन पाटील, अपकमिंग यंगस्टर ऑफ दिस एरिया. विठ्ठलवाडीचे आमचे समालोचक फार वेगाने प्रगती करत आहेत. खूप सुंदर कॉमेडी केली काल नितीन आणि तुकाराम मागेला आमचे अभ्यासू समालोचक नारंगीचे 25 वर्ष सातत्याने काम करत आहेत. आज डॉक्टरची स्पर्धा असल्यामुळे नारंगीमध्ये बिझी आहेत, नाहीतर तेही आज या ठिकाणी जॉईन होऊ शकले असते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॉटम ब्लॉक होलमध्ये हा चेंडू होता. चेंडूला ऑन खेळत असताना ऑफ साईडला एक धाव पूर्ण. आमचा टर्न संपलाय. आम्ही या ठिकाणी वाणीला विश्रांती देतोय. या ऐकूया आपण दोन समालोचक कोण करत आहे. उत्कर्ष पाटील पालघर आणि नितीन पाटील विठ्ठलवाडी यांचे. थँक्यू. हॅलो, जाऊया मॅचकडे. धन्यवाद बाळ सुब्रमण्यम अय्यर सर. 46 वर्ष क्रिकेटला जपणारे, क्रिकेटची मात्र सेवा करणारे एक थोर समालोचक, एक दिग्गज समालोचक. मराठी, इंग्लिश, हिंदी आणि तेलुगू या तिन्ही लँग्वेज, तमिळ या चारही लँग्वेजमध्ये मात्र चांगलं समालोचन ज्यांनी मात्र केलेलं आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. जे मात्र या स्पर्धेकरिता देखील 2 दिवस मात्र आपला आवाज देत आहेत. ही स्पर्धा मात्र धन्य झाली म्हणायला हरकत नाही. जाऊया मॅचकडे, जिथे जर आपण पाहिलं तर स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा. बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद. आपण 5 षटकांचा खेळ पाहिला. जीत11 माकणे यांचा 34 धावा लागल्या. 35 धावांचं टार्गेट राहिलं, ज्यामध्ये आता पाटील 3030 जलसार संघ त्याचा पाठलाग करतो आणि जिथे 13 धावा देखील त्यांच्या आल्या. मुख्य व्यासपीठावर प्रमुख मान्यवर देखील आले आहेत. आपण पाहतोय नितीन सर 35 धावांचं टार्गेट असं माफक टार्गेट राहिलं. 5 षटकांचा सामना आहे. 30 चेंडू आणि 34 धावा. पहिल्या षटकात 13 आल्यात. येणाऱ्या काळात 24 चेंडूचा देखील खेळ बाकी आहे. नक्कीच जबरदस्त सुरुवात केलाय. 13 धावा एका षटकानंतर आपण पाहिल्यात आणि एक छोटंसं टार्गेट, परंतु छोटंसं म्हणून चालणार नाहीये, कारण क्रिकेटमध्ये काही घडू शकते. एकतर माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाहीये. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. 13 धावा या स्कोर कार्डवर मार्कवर आलाय गोलंदाज दीपेश, ब्रँड ऑफ खार्डीचा गोलंदाज आपण पाहू शकतात. तर 2 हार्ड हिटर बॅटर, एका बाजूने विनायक पाटील बाबू यांच्या बॅटमधून आल्या होत्या धावा 50 आपण जरूर पाहिल्या होत्या. त्यानंतर एका बाजूने गणेश, ब्रँड ऑफ जलसारचा हा खेळाडू आपण पाहू शकतात. 13 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. आमच्या व्यासपीठावर JSWचे सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व उपस्थित झाले. त्यांचंही एक षटकानंतर लगेच स्वागत केलं जाईल. जाऊया उत्कर्ष पाटील आमच्यासोबत पुन्हा जोडले जात आहेत. येस, जाऊया मॅचकडे, जिथे पहिल्या षटकात 13 धावा देखील लागल्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतात, ते म्हणजेच दीपेश खार्डीचा मात्र एक दिग्गज गोलंदाज. यावेळी आपण पाहतोय समोरच्या दिशेने मात्र हा फटका खेळलाय, जिथे जर आपण पाहिलं तर स्कोर कार्डला धावसंख्या मात्र मिळेल. नितीन सर बघा 35 धावांचं टार्गेट राहिलं, जिथे आता सिंगल डबलचा खेळ देखील स्वीकारतात. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं आणि महत्वाची भूमिका आहे. नक्कीच ज्याप्रमाणे सिंगल डबलने तुम्ही विजयश्री प्राप्त करू शकता, हवाई सफर करण्याची आवश्यकता नाहीये. पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न केलाय, कारण समोरही फलंदाज हार्ड हिटर आहे. तुम्हाला आवश्यकता नाहीये. सिंगल डबलने तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकतायत, परंतु थोडेसे रिस्क घेतोय गणेश. यस, निश्चित स्वरूपात रिस्क घेतलंय म्हणायला हरकत नाही. भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता स्कोर कार्डला 14 लागल्या. आणखीन आपण पाहतोय 21ची गरज आहे. यावेळी चेंडूला शॉर्ट पॉईंट लागते. झेलची प्रॅक्टिस देताय की काय, पण तू तिथे देखील कॅच पकडता आला नाही. आपण पाहू शकाल कॅचेस विनिंग द मॅचेस. गरीबी में आटा गेला. तुमच्याकडे आता धावसंख्या आहेत 35, त्यामध्ये असे झेल सुटताय तर नाही चालणार. इथून झेल ड्रॉप झालाय. याला कारण काय, तर मानसिक थोडंसं आपण पाहिलं तर संतुलन थोडंसं बिघडवलं गेलं, कारण 35 धावा रोखलं गेले आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा आपण पाहिल्यात. सुपर कामगिरी सध्या करतायत दोन्ही बॅटर मैदानच्या आतमध्ये. इकडनं झेल टिपावे लागतील, विकेट्स प्राप्त करावे लागतील.
बाबू रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न केला, यावेळेस डॉट चेंडू येतोय, चांगला कमबॅक करतोय इकडनं दीपेश हा गोलंदाज. इकडनं आणखीन एक विकेट येतोय, तर कमबॅक करण्याची संधी असू शकते तुम्हालाही. येस नक्की नक्की तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथून जर विकेट मिळाला तर कमबॅक करण्याची नामी संधी आहे. तुम्ही म्हटलं मानसिक खच्चीकरण भंग झालं जिथे जेल देखील सुटला, कारण बॅटिंगचा विचार करता क्या बात आहे, अतिशय चांगला फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य, विराट प्रेम कोहलीची आठवण झाली आणि या फटक्याने मध्ये कन्वर्ट केले 6 धावांकरिता. या षटकाराच्या साह्यानं स्कोर काढला 21 धावा. कौस्तुभ पाटील भरपूर परिश्रम देखील या स्पर्धेकरिता घेतात. आयोजकांच्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे आपण पाहतो 21 या फलकावरती लागल्या. नितीन सर काही फटका खेळलाय, चांगला फटका. सुपर. पहिल्या दिवशी मात्र काही दमखम दाखल होता विनायक पाटील बाबू याने. धावसंख्या आतापर्यंत पोहोचवले सध्या स्कोर कार्डवर 21 धावा या स्कोर कार्डवर. 35 धावांचं लक्ष असताना एकंदरीत षटक क्रमांक 2 आणि अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. या 14 धावांची गरज आहे. 21 धावा फलकावरती यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. चेंडू शॉट कव्हरला जिथून क्षेत्ररक्षण तैनात आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सिंगलने पुढे सरकते आणि धावा जाऊन पोहोचतात 22 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 11ची सरासरी गाठली. 22 धावा फलकावरती लागल्या. महेंद्रजी भोईर सरांचं देखील प्रेम मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी मात्र पहिला दिवस आणि अगदी शेवटचा दिवस समालोचन करण्यासाठी आमंत्रण दिलं. नितीन पाटील सर असतील, आम्ही असू, बाळसुब्रह्मण्य मय्यर सर देखील होते. मुख्य व्यासपीठावर मान्यवरांची मांदेआळी झालेली आहे. आपण एक महत्वाचा मॅच देखील बघतोय जिथे नितीन सर पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या खेळाअखेर 22 धावा देखील लागल्या. तर तुम्ही जाऊया व्यासपीठावर. चल आमच्या व्यासपीठावर JSWचे मॅनेजर्स उपस्थित झाला, तर दीपक सर त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सचिनजी किणी यांना मी विनंती करेन दीपक सरांचा आपण यथोचित मान सन्मान आपण करायचा आहे. मायेची शाल, तदनंतर आपण पाहू शकता पुष्पगुच्छ, तदनंतर सन्मान चिन्ह. या स्पर्धेची एक गोड आठवण आपण पाहू शकतायत. खूप चांगलं व्यक्तिमत्व दीपक सर इथे उपस्थित झाले, त्यांचे संपूर्ण सहकारी. कारण JSW मजबूती का वादा आपण पाहू शकतात आणि त्यांच्या माध्यमातून 240 या कॅप परिधान केल्यात, त्यांच्या माध्यमातून सौजन्य केल्या गेल्यात. दीपक सर आपण पाहू शकतात मायाची शाल, तदनंतर पुष्पगुच्छ आपण पाहू शकतात. असंच फुलाप्रमाणे बहरत राहा आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. त्यानंतर अनिकेतजी इथे उपस्थित आहेत. अनिकेत सरांचाही मात्र इथे याचा सन्मान केला जाईल. पण एकदा सचिनजीला मी विनंती करेन, अनिकेतजी सर इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत केलंय. गौरवजी आपण या. सोनावे टीमचे मात्र संघ मालक आहेत गौरवजी, त्यांच्या शुभ हस्ते अनिकेतजी सरांचा मात्र स्वागत सन्मान केला जातोय. मायाची शॉल आपण पाहू शकता, तदनंतर पुष्पगुच्छ असंच फुलाप्रमाणे बहरत राहा आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आपण पाहू शकतात. तिथे मॅच ही रंगतदार आहे आपण पाहू शकतात. त्यानंतर राजेशजी भोईर नेहमी जेव्हा स्पर्धा असतात आवर्जून काहीतरी गिफ्ट त्यांच्या माध्यमातून असतं. JSW आपल्याच इकडचे गावचे सुपुत्र आहेत, खराडी गावचे सुपुत्र आपण पाहू शकतात, त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा सचिनजींना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान आपण करावायचा आहे. सफाळे प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं. खूपच चांगलं आयोजन नियोजन मनीषजी गावड आणि त्यांची संपूर्ण टीम. राजेश भोईर आपण पाहू शकतात, खाडी गावचे सुपुत्र सध्या JSW मध्ये कार्यरत आहेत. त्यानंतर हेमंतजी भोईर, त्यांचंही माझा स्वागत सन्मान केला जाईल. मी गौरवजींना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते पुन्हा एकदा त्यांचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. मॅच खूप रंगतदार स्थितीमध्ये. मायाची शाळा, तदनंतर आपण पाहू शकतात पुष्पगुच्छ असंच फुलापण बहरत राहा, फुलत राहा, हा मायेचा संदेश देणारा हा बुक्की आपण पाहू शकतात आणि या स्पर्धेची गोड आठवण. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे उत्कर्ष पाटील सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. यस, थँक्यू सो मच. मुख्य मान्यवर आणि त्यांच्या पदस्पर्शांनी आमचं मुख्य व्यासपीठ अगदी फुलून गेलं आणि ते मात्र आलात आणि या स्पर्धेची शोभा देखील वाढवतात. जाऊया मॅचकडे, जिथे 35 धावांचं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजे 25 लॉस ऑफ 1 विकेट्स. तिसऱ्या षटकाच्या खेळाला प्रचारण झालंय, जिथे 3 चेंडू देखील फेकून झालेत नितीन सर आणि अवघ्या 10 धावांची गरज आहे. मॅच जर आपण पाहिली तर जीत11 माकणे संघ प्रथमतः बॅटिंग करत होता, ज्यांनी 34 धावा आणल्या. तदनंतर पाटील 30-30 जलसार या संघाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला ह्या 35 धावा
मात्र इथून चेस करायचे आहेत जर सेमीफायनलचं तिकीट पाहिजे असेल तर. यश आपल्याला पाहणं फ्लिक ऑन द डिस्कचा फटका, के.एल. राहुल यांची आठवण झाली या फटक्यानं. क्या बात आहे, क्लास बघायला मिळाला तो म्हणजेच नवनाथच्या बॅट मधून आलाय दर्जेदार शानदार चौकार. सुपर कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाटील 3030 जलसारचा संघ करतोय. स्वतः आयकॉन खेळू आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये काही जबरदस्त कामगिरी केलंय. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलंय. 29 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. सुपर कामगिरी केलंय पाटील 3030 जलसार हा संघ. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर यश चौधरी ऑन साईडला करण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे डिप्स केल्याचा क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये जातोय आणि इथे 2 धावा सिंगल घेतली जाते. 30 धावा. पहिला सेमीफायनलचा मॅच. एका बाजूला आपण पाहतोय सोनावे इंडियन्स तर दुसऱ्या बाजूला जशवी शार्क्स रेडी राहायचं आहे यापुढे होणारा पहिला सेमीफायनलचा मॅच. आपण पाहू शकाल फटका मात्र खेळलाय जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. फटका मात्र चांगला खेळला होता परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि अगदी कठीण काळात मात्र आपण पाहतोय इथून विकेट आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाची मात्र गरज होती की विकेट जर इथून 2-4 विकेट मिळाले 2-3 विकेट मिळाले तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. जरी मात्र चांगली बॅटिंग राहिली नाही परंतु गोलंदाजीतून पुन्हा एकदा काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न राहिला. इथून आपण पाहतोय आता 5 धाव्यांची गरज आहे. अगदी जर आपण पाहिलं तर चेंडू आहेत 12 आणि धावसंख्या जमवायच्या 5. नितीन सर इथून काय होईल? इकडे आता मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल कारण 12 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता असताना नयन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅन फ्रॉम रावळीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 5 धावा. स्कोर कार्डवर जाऊन पोहोचले सध्या टीमची टोटल 30 रन स्कोर कार्ड. गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. एकंदरीत आपण पाहू शकतात एक सडपातळ बांधण्याचा गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. तेजस हा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. 12 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. नयन एका बाजूने नॉन स्ट्राइक इनवर जरूर आपण पाहू शकतात. दुसऱ्या बाजूने नवनाथ पाटील ब्रँड ऑफ चिखलपाडा आपण पाहू शकतात. 12 मध्ये बनवायच्या 5. इकडे एखादी मॅजिकल ओव्हर टाकली जाईल का उत्कर्ष पाटील? यस, प्रश्न अनेक आहेत परंतु क्रिकेट खेळायला आपण बाकी तर लावू शकत नाही. अनप्रेडिक्टेबल गेम पण इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. किंबहुना मग या मॅच पासून आपण दूर होत आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु एका बाजूला नवनाथ यानं तग धरलाय. खराब चेंडूचा आपण पाहतो तिरस्कार केला, चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि एक क्रिकेटचं बेसिक ते विसरले नाही. सिंगल डबलचा खेळ देखील त्याने निश्चित स्वरूपात चांगला खेळून दाखवला. नॉन स्ट्रायकिंग एंडला रावळेचा एक दिग्गज खेळाडू श्री जागमाता रावळे संघाचा फिरकीचा जादूगर पार्ट टाइम बॅटर देखील तो आहे. यावेळी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न राहिला. अगदी योग्य वेळेत पुकार दिला की नो म्हणजे जिथे थांबवलंय. 11 चेंडू आणि 5ची गरज आहे. येस, नानूने मात्र दर्शवलं की अच्छी गेंदों का सन्मान करो बुरी गेंदों का अपमान करो. कारण हे क्रिकेटचं रहस्य आहे. एकंदरीत आपण पाहू शकतात प्रत्येक चेंडूवर तुम्ही षटकार ठोठावू शकत नाहीये. काही चेंडूचा तुम्हाला सन्मानही करावा लागतो आणि काही चेंडूचा समाचारही घ्यावा लागतोय. धावसंख्या एकत्रित स्थिर आलोय. 11 मध्ये बनवायचे आहेत 5. क्या बात आहे. सुपर लाईन त्यात लेंथने गोलंदाजी होते. मेरिटवर गोलंदाजी करताय सध्या. तिकट स्पायसी मारा होतोय उत्कर्ष पाटील निश्चित स्वरूपात आणि ही गोलंदाजी महत्वाची आहे. आता जरी 5 धावा असल्या तरी काय झालं थोडंसं आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ बॅकफुटला आहे परंतु कमबॅक करण्याची संधी आहे ती संधी क्रिएट करतात हे गोलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू. क्या बात आहे. सलगचे 3 डॉट. सुपर लाईन और लेंथ. चांगली गोलंदाजी. हार्ड लेंथ फलंदाजाला मात्र कन्व्हिन्स करतात की मोठा फटका खेळ तिथून चेंडू मात्र मिस होईल. चांगली गोलंदाजी नितीन पाटील सर. येस, जी दिलीवण सांगते अजून आम्ही हार पत्करली नाहीये, हार मांडली नाहीये. आम्ही संघर्ष करू. शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करण्याची क्षमता आहे परंतु एका चेंडूमध्ये सामना फिरू शकतोय कारण चेंडू तुमच्याकडे आता सध्या 9 बनवायचे आहेत 5. यस, या पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर तेजस. पुन्हा एकदा आपण पाहतोय सलगचा 4था. क्या बात आहे. काय चांगली गोलंदाजी. अगदी फलंदाज नवनाथ याला बांधून ठेवलाय. अगदी गोलंदाज त्याच्या तालावर नाचवतोय आणि ही गोलंदाजी चांगली आहे. बघा शेवटच्या षटकात कठीण काळात संघर्षाची गोलंदाजी चालू आहे. संघर्षातून मात्र इथून पायवाट न करता एक विजयाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न तेजस करतात. क्या बात आहे. सलगचा 5वा. नितीन सर या गोलंदाजी बद्दल काय म्हणाल? काही जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी केलाय. 5 चेंडू डॉट आल्यात. काही जबरदस्त कमबॅक. मी आधीच म्हणतो होतो मॅजिकल गोलंदाजी येईल का आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी आलाय सध्या परंतु अजूनही मॅच संपला नाहीये. 7 मध्ये बनवायचे आहेत 5. क्या बात आहे. 7 चेंडू आणि 5 धावा. अजूनपर्यंत आपण पाहतोय मॅचचा रिझल्ट कुठे जाईल आणि काय. कौस्तुभ पाटील सांगतात की APLC स्पर्धा झाली जिथे 12 बॉल 8 धावा देखील डिपेंड झाल्या. म्हणजेच क्रिकेटमध्ये काय होईल याचा भरोसा नाही. अनप्रेडिक्टेबल गेम. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला मात्र आपण पाहू शकाल
ऑन साईडला ढकललं, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, फेकी चांगली आली आणि इथे मात्र आपण पाहतोय पंचांनी बोट देखील आकाशाकडे उचलला. पलटवार हे देखील पाहायला मिळतं. इकडनं 2 धावा घेण्याची आवश्यकता होती का हा प्रश्न विचारला जाईल, कारण तुमच्याकडे आणखीन 6 चेंडू होते आणि तुम्हाला 6 मध्ये अन्यथा 4 बनवायची गरज होती, परंतु इथे आता माझा बनवायचे आहेत तुम्हाला 6 मध्ये 4 आणि विकेट्स गेलाय महत्वाचा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथून दुहेरी धावेची प्रयत्न होता हा चुकीचा राहिला. खरं तर प्रेझेन्स ऑफ माइंड, मानसिकता भंग झाली. मागचे 5 चेंडू डॉटचं प्रेशर राहिलं, त्या अनुषंगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला आणि नितीन सर इथून विकेट देखील पाहायला आणि मिळाली. तो स्ट्रोक केला होता तोही आत्मविश्वास पूर्ण नव्हता, कारण थोडासा प्रेशर होता फलंदाजावर, कारण 5 चेंडू आधीचे डॉट गेले होते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कुणाल ब्रँड ऑफ एडवन. आता बनवायच्या 6 मध्ये तुम्हाला 4. खूप चांगला मॅच. मुख्य मान्यवरांचं देखील इथे आगमन होत आहे. अगदी मंगलमूर्ती ब्रास बँड मात्र तिथे पोहोचतायत आणि या स्पर्धेने मात्र एक वेगळी उंची गाठली. सफाळे प्रीमियर लीग या स्पर्धेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या स्पर्धेमध्ये सगळं काही एकदम ओके मध्ये अशी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळत आहे. भरपूर परिश्रम या स्पर्धेचे वेध लागले होते. मागच्या 1 महिन्यापासून एक स्वप्न होतं की आपलं सफाळेचं क्रिकेट एवढं पुढे गेलंय तर सफाळेतले क्रिकेटपटू दिसायला हवे आणि ते एका प्लॅटफॉर्मवर एकत्र कसे दिसतील, तर हीच तो प्लॅटफॉर्म सफाळे प्रीमियर लीग. आगरी प्रीमियर लीग अध्यक्ष देवानंद वजे साहेब, त्याचबरोबर किशोरजी वजे सर मात्र इथे वळतात या स्पर्धेकडे. त्यांचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आणि आपण पाहू शकाल त्यांच्या स्वागताकरिता मंगलमूर्ती ब्रास बँड अर्नाळा खूप छान रीतीने वादन करतायत. देवानंद वजे साहेब आणि किशोरजी वजे साहेब आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेकडे वळत असताना. या तुमचं या स्पर्धेमध्ये सफाळे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावर अगदी सन्मानाने येऊन तुम्ही स्थानापन्न व्हायचंय. सर तुमचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. जाऊया तत्पूर्वी मॅच कडे. नितीन सर काही कमालीचा मॅच रंगतोय. जबरदस्त मॅच रंगताना आमच्या व्यासपीठावर मान्यवर इथे येत आहेत देवानंदजी वजे साहेब, त्यानंतर किशोरजी वजे साहेब. आपलं सहर्ष स्वागत असेल. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. मॅच रंगता स्थितीमध्ये सध्या आहे. 6 मध्ये बनवायचे आहेत 4, 12 मध्ये 5 ची आवश्यकता असताना काही जबरदस्त गोलंदाजी केलंय, सुपर गोलंदाजी केलंय. फक्त 1 धाव खर्च केलंय. या मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ठरलाय, परंतु इकडनं कुणाल याला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल, कारण धावा बनवायच्या 4, चेंडू तुमच्याकडे 6. येस, तेजस यानं तेजस्वी गोलंदाजी केली, प्रखर गोलंदाजी. त्याने मात्र सांगून दिलं की या सफाळे प्रीमियर लीग मध्ये तेजस म्हणून मी देखील आहे आणि मी चांगली गोलंदाजी करू शकतो. संघर्षाच्या काळात, कठीण काळात संघाला महत्वाचा एक बॅकबोन म्हणून मी उभा राहू शकतो, जी गोलंदाजी बघायला देखील मिळाली. आता दाखल झालेत ते म्हणजेच नयन आणि यष्ट्यांच्या मागे अगदी त्यांचे बंधू जित पाटील. प्रीमियर लीगचा हाच तर खरा थरार आहे, कारण एकाच घरातले खेळाडू, एकाच गावचे खेळाडू प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट उभे असतात आणि प्रीमियर लीग हा कन्सेप्टच असा आहे. आपण पाहू शकाल अतिशय सुंदर आणि देखणी आणि दिग्गज स्पर्धा आपल्याला बघायला मिळते सफाळे प्रीमियर लीग. देवानंद वजे साहेब, किशोरजी वजे साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांच्या शुभ आगमनाने ही स्पर्धा धन्य झाली आणि अगदी सन्मानाने आमच्या व्यासपीठावर ते स्थानापन्न झाले. त्यांचं पुन्हा एकदा वेलकम. जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार. यावेळेस दिशा से भटके तो पडेंगे फटके. इथे फटके नाही तर व्हाईट बॉल डाऊन द लेग. इथे पंचांनी मात्र 2 हात समांतर केलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत, ते म्हणजेच मंथन सर. 4 ची गरज होती, चेंडू 6 होते. इथे तुम्ही व्हाईट बॉल टाकते, चुकीचं आहे. चुकीचं आहे, कारण तेजसने जी मेहनत केलंय ती मेहनत वाया जाणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यावी लागेल. तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. मॅच विनिंग पारी करावी लागेल. नयन एकदा जो प्रेशर बघा, प्रेशर पाहायला मिळतोय. सिंगल डबल नाही तुम्ही विजयश्री प्राप्त करू शकतात. आता धावा हव्यात फक्त 2, चेंडू आहेत तुमच्याकडे 5 चेंडू आणि 2 ची गरज. धावसंख्या 33 वरती 3 गडी बाद. 3-3-3 असं मात्र स्कोर कार्ड आता पाहायला मिळत आहे. 3-3 लॉस ऑफ 3. 33 धावा, 3 गडी बाद. आता 2 ची गरज आहे. एका बाजूला फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच आहेत कुणाल तरे, एका बाजूला नयन पाटील, कुणाल तरे एडवण, तर नयन पाटील आपण पाहतोय जागमाता रावळे या संघाला एक वेगळं रूप यंदा 2022, 23 आणि 24 हे कॅलेंडर ज्यांच्या नावावर राहिलं. युवा खेळाडूंनी मात्र भरलेला संघ. प्राण भोईर, हरेश्वर केणी यांचं देखील मी नाव उल्लेख निश्चित स्वरूपात करीन, ज्यांनी मात्र त्या संघाला पुढे नेण्याचं काम केलं. तत्पूर्वी या मॅचकडे देखील जाऊया, जिथे 5 बॉल आणि 2 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर ह्या पुढचा चेंडू शॉर्ट पॉइंटला खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय थर्ड मॅन आणि गलीच्या मधोमध नितीन सर विजयाचा चौकार. येस, खूप छान. पण स्ट्रगल केलं सध्या या 5 धाव्यांसाठी. पण कौतुक करायला लागेल समोरच्या संघाचंही. जीत 11 या संघाने मात्र चांगली फाईट दिली, कारण 35 धावांचं एक छोटंसं लक्ष असताना स्ट्रगल करायला लावलं समोरच्या संघाला. वेल प्लेड. अभिनंदन असेल पाटील 30-0 जलसार अँड हार्ड लक असेल जीत 11 हा संघ आपण पाहू शकतो. आमच्या व्यासपीठावर येस मान्यवर रजा घेत आहेत दीपक सर, राजेश भोईर सर, अनिकेत सर अँड हेमंत सर. आपले मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेला आवर्जून भेट दिलंय, कारण त्यांच्या माध्यमातून 240 कॅप
अवेलेबल झाले होते. आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत देवानंदजी वजे साहेब अँड किशोरजी वजे साहेब. थँक्यू. तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय नयन. आपण या नयन, आपण या नयन. मॅन ऑफ द मॅच जबरदस्त कामगिरी केलंय. 9 धावा खर्च केला, फक्त 2 विकेट्सही मात्र त्याने मिळवल्यात. तर मी विनंती करेन देवानंदजी वजे साहेब आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि तदनंतर किशोरजी वजे साहेब दोघांनाही मी विनंती करेन सन्माननीय व्यक्ती मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज देतील. त्यानंतर संदेशजी आपणही या, आपणाशी विनंती असेल. त्यानंतर टॉस केला जाईल. पहिला झालाय का? येस, टॉस झालाय. मी विनंती करेन, चला नयन आपण या मॅन ऑफ द मॅच.